मी आता उलटी उडी मारतोय, तर बघा तुम्ही कशी क्लासिक उडी मारतो उलटी. हे बघा याची उलटी उडी बघा, उलटा पडला पाण्यात. हे गाईज, गुड मॉर्निंग एव्हरीबडी, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आता मी घेतो चहा आणि आता चहा घेतल्यावर मी जातो तर लगेच क्लासला, कारण आधीच मला उशीर झाला आहे खूप. तर चला पटकन चहा घेऊन निघूया रनिंगला. आपला क्लास पोलीस भरतीचा क्लास आहे, तर उशीर नको करायला. चला शेवटी निघालो क्लासला जायला फायनली. हे बघा एक पिशवी पण घेतली आहे, कारण हे जरा द्यायचं आहे रिपेअरला. ह्याच्यामध्ये पंप आहे औषध मारायचा, तर तो पण ठेवा आणि निघूया आता क्लासला. सो काही आता प्रॅक्टिस झालेली आहे. ग्राउंड बघू शकता माझा, इथे आम्ही रोज प्रॅक्टिस करतो आणि इथे बसतो बसतो. सो गाईज, मी आता माझा क्लास सुटलेला आणि क्लास सुटल्यावर मी गेलो घरी गेल्यावरती मम्मीला घेतलं परत गाडीमध्ये आणि आता तिला सोडतं एका ठिकाणी. तिचं काम होतं जरा, फक्त ते दाखवलं नाही कॅमेऱ्यामध्ये कारण पटकन घाईमध्ये झालं सर. मम्मीने फोन केला मला, मग मी गेलो घरी, पटकन तिला घेतलं आणि पटकन तिला पिकअप केलं आणि आलो तिला सोडायला. इथं काम होतं काहीतरी तिचं ऑफिसचं, त्यामुळे जरा तिला सोडलं पटकन मी आणि आता चाललो परत दुसऱ्या क्लासला माझ्या. आणि तो सुटला की मी परत तिला घ्यायला येणार आहे इथे तिच्या ऑफिसजवळ. मी फक्त ते कॅमेऱ्यामध्ये दाखवलं आहे कारण ते पटकन घाईमध्ये झालं. म्हणजे मी जात होतो क्लासला, माझ्या आपला पोलीस भरतीच्या क्लासला जात होतो प्रॅक्टिस नंतर, आणि तिकडनंच मला पटकन फोन केला, बोलले घरी आहे माझं काम आहे. पटकन घरी गेलो आणि तिला पिकअप केलं आणि सोडलं इथे ऑफिसजवळ तिच्या. आणि आता मी चाललं माझ्या परत क्लासला. आता जेव्हा तो क्लास सुटेल तेव्हा तिला परत घ्यायला जाईल मी. हा बघा आपला हिराकोट तलाव, इकडे मस्त संध्याकाळचा सीन असतो. सगळे वॉकिंगला वगैरे येतात, सकाळचे पण सगळे वॉकिंगला येतात. आपण पण येऊ एक दिवस इकडे रनिंग करायला वगैरे, फिटनेस करायला. पण सध्या जाऊया आपल्या क्लासमध्ये. काय जा बघा बीच, आपला वर्सोली बीच. तर रस्ता इथूनच आहे क्लासला जायचा. आता पोचलोय क्लासला, जातो पटकन. आधीच मला लेट झालंय. बघा सगळी पोरं आलेली आहेत, मीच लास्टला आहे. हा बघा आपला क्लास, हे सरांचं घर आहे आणि हा क्लास आहे. ओके, तर गाईज आता आपला क्लास सुटलेला आहे. जातो आईला घ्यायला आणि मग जातो घरी डायरेक्ट. सो गाईज, आईला आता घ्यायला आलोय मी, थोड्या वेळाने येईल ती. आता तर इथे पोचलोय मी, अजून ती तर नाही आले, थोडा वेळ थांबायला लागेल. आपण मस्तपैकी जरा म्युझिक ऐकूया आणि आता ही येईल तेव्हा येईल. आता ना आली, म्युझिक संपलं नाही की लगेच ऍड. हे का गाईज, आई तर आली आहे, काहीतरी सामान घेऊन आली आहे, पण परत गेली काहीतरी सामान घ्यायला. अजून काय घेत असे? हे टॉप घेतलेत, बास्केट. बघा आली आई, कुठे घेऊ? कामच झालं काय ते बघा सामान काय आणलंय. बघा ह्याला नवीन नेकलेस केलाय सिम्बाला. सिम्बा इकडे सिम्बा. नवीन नेकलेस केला याला. आवडलाय का तुला? बघा कलाकार. हे सिम्बा इकडे. सो गाईज, मी आता चाललो खेळायला गावात आमच्या क्रिकेट. आणि म्हणजे माझ्या भावाने मला फोन केलेला, बोलतोय गावात चल खेळायला, कारण आज खूप दिवसांनी पोरं जमा झालीत खेळायसाठी आणि जरा 2-3 दिवस पाऊस पण पडला नाही ना, त्यामुळे ग्राउंड पण सुकलेलं आहे. तर जातो खेळायला आता, थोडा वेळ टाइमपास म्हणून होईल आणि थोडा व्यायाम पण होईल आणि मजा पण होईल, कारण खूप दिवसांनी क्रिकेट पण नाही खेळलोय. आणि तसंच जायचं आहे बीचवरती, कारण आईनी फोन केलेला. ते आई आणि बाबा गेलेत वॉकिंगला बीचवर. तर बोलते की मस्तपैकी त्यातमध्ये रेती काय बोलतोय, मस्तपैकी भरती वगैरे आली आहे. आणि
आपल्या रिसॉर्टसाठी जरा मस्त एकदम शो पीस म्हणून होऊन जाईल. थोडी रेती आणि शंख गोळा करायची आणि झाडांच्या कुंड्या मिंड्यांमध्ये टाकायचे, मस्त वाटत जरा शो पीस म्हणून. तर जाऊया आता आपण खेळायला आणि नंतर जायचं आपल्याला बीच वरती. तर मी आता कारच घेऊन जातो. कारण येतोस काय सिम्बा, इकडे येतोस काय तू, येतोस काय तू, नाही येत, जा घरी जा, मग जा घरी जा, जा घरी जा, तिकडे बस. बिचारा गरीब, ऐ ग बिचारा गरीब सिम्बा, नाही येत ना तू, जा चल, जा जा, बाय बाय बाय. या या कसला मारलाय. चला आता आलो खेळायला, पण पोरं बघा केवढे आली. बघा आपला मोठा क्रिकेटर वेद म्हात्रे आणि बॉलर फकाक. आईला कसला शॉट मारलाय, खतरनाक रे. गेट टायर स्ट्रॅटेजिक टाइम आउट. आता आमचं खेळून झालंय आणि चाललोय. बघा स्टार प्लेअर तो, बघा तो तिकडं बघा, ते दोन तिकडनं आलेत. नारायण कृष्णा, बोईट म्हात्रे, टेला. चला जाऊया आम्ही खेळायला. सो काय आता आम्ही निघालो बीचवर जायला. गाईज हे बघा पोचलो बीच वरती आम्ही. मस्त असं आपलं थळ बीच, सुंदर थळ बीच, एकदम शांत आहे. कसलं वाटतंय बघा, भारी. आणि आज पाणी पण मस्त एकदम आलंय वरती आणि रेती पण एकदम साफ आहे. हे बघा आई बाबा दिवस वॉकिंग करत तरी नुसते आज. काय काय हे गोळा करा तुम्ही ह्याच्यामध्ये. हे बघा गाईज खूप सारे शंख गोळा केलेले आहेत रिसॉर्ट साठी आणि अजून पण गोळा केलेले आहेत. आणि या समुद्राला पाणी पण खूपच मस्त आलंय, चांगलीच भरती आलंय समुद्राला एकदम. आणि हा व्ह्यू पण क्लास वाटतो एकदम. बघू शकता कसला व्ह्यू आहे भारी हा. सगळं जरा फिरूया इकडे. बघा फोटो विटो काढायला सुरुवात केली आणि पण जरा मस्त फिरूया, थोडं वॉकिंग करूया. हे गाडी वापरूच काय काहीच. पाणी बघा किती आलंय आज, जास्त खूपच पाणी आलंय. हे बघा सगळीकडे पाणी पाणी झालंय. दोघांच आम्ही आलेलो खरं इथे हे करायला, शंख गोळा करायला, पण आम्हाला जास्त काय मिळालं नाही कारण पाणी बघा पाणी खूप आले. आता हे बघा पाणी बघा कुठपर्यंत आलंय. हा पाणी इथे आलं आणि बीच इकडे आहे, त्यामुळे आम्हाला शंख काय मिळत नाही. सगळे गेले पाण्यामध्ये आता, त्यामुळे चाललो आता घरी. थोडेसे शंख मिळाले आम्हाला जास्त ना, थोडेसे शंख मिळाले, त्यामुळे आता काही करू शकत नाही. सो गाईज आता आम्ही आलोय घरी. स्विमिंग पूलमध्ये जरा होतो आता कारण बीचवरती गेलो. बीचवर गेल्यामुळे काय झालंय, सगळं रेती वगैरे लागली अंगाला शंख वगैरे गोळा करण्यामुळे. आता हा शॉवर घेतोय. बघा चाललाय आमचा. तो सिम्बा बघा सिम्बा बघा, सिम्बा वेडा झाला. काय चाललंय काय हे. सिम्बा बघा, तो बघा सिम्बा वेडाच झाला.
हा बघा पाऊस करणारा दाखव पाऊस करून लोकांना. हा बघ पाऊस पाऊस आर्टिफिशियल पाऊस आमच्याकडे आहे. साधं कामच नाही आमचं. खोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. दाखवून दा आर्टिफिशियल पाऊस दाखवा आम्हाला असा आहे तर. तो काही चला आता जातो जेवायला. आणि आता पास करतोय नाही तर मम्मी परत ओरडेल. मम्मी नाही सॉरी आई ओरडेल. आता जेवायला आता हे चले ना चला जेवायला चला आता. काना बिनामध्ये पाणी गेलं सर्व. ह्यांनी पाणी उडवलं सर्व. ते काय बनवलं जेवायला? बोंबील मस्त फ्राय, श्रावणातले बोंबील फ्राय, ताजे बोंबील आणि मस्त जेवण. आता रस्सा मस्तपैकी आता पटकन आंघोळ करतो आणि जातो जेवतो मस्तपैकी. भूक लागली. सो काय ते बघा जेवण रेडी आहे. मस्तपैकी बोंबील फ्राय, श्रावणातले ताजे बोंबील सर्वांसाठी केलेले आहेत. आता खाऊन बघूया कसे लागतात बोंबील आपले. घावण केला आंबोळी. बोंबील तर ताजे आहेत आणि ताजे बोंबील मस्त लागतात. बघा घावण आंबोळी केली आहे आणि मस्त बोंबलाचा रस्सा. तर चला गाईज मी आता थोडं जेवतो. जेवल्यावरती परत आपण भेटू. सो गाईज आता जेवण वगैरे झालेलं आहे माझं आणि मी आता झालं झोपायला. बघा डोळे पण आता मिटतात सारखे सारखे. त्यामुळे आता मी हा ब्लॉग इथेच संपवतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. बोईट बघा आमच्या कशा आलेत.